नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण अत्यंत महत्त्वाची सिरीज सुरू करत आहोत, ते म्हणजे करंट अफेअर्स. चालू घडामोडीची ही सिरीज आहे. यामध्ये आपण नोव्हेंबर 2025 पासून प्रत्येक महिना कव्हर करणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी म्हणजे ते MPSC मधून कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या किंवा सरळ सेवेमधल्या सर्व प्रकारच्या परीक्षा येणारी कोर्टची हायकोर्टाची एक्झाम असेल, तलाठी असेल किंवा सर्व प्रकारच्या सरळ सेवेसाठी ही जी सिरीज आहे ही अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण याच्यामध्ये आपण या ठिकाणी 100 पेक्षा जास्त क्वेश्चन प्रत्येक महिन्याचे काढलेले आहेत आणि त्याचा जो काही डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ही सिरीज जी आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण सिरीज पहा. तुम्हाला या ठिकाणी दररोज एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला जाईल आणि यामधला जो कंटेंट आहे येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूबला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला डेली या ठिकाणी याचं नोटिफिकेशन येणार आहे. तर आपण या ठिकाणी या सिरीजला आजपासून सुरुवात करतोय. तर यामध्ये हे लेक्चर संपूर्ण पहा आणि आवडल्यानंतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची काही क्युरी असेल, कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही डाऊट असेल तर जरूर विचारा. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट. की आपण हा संपूर्ण नोव्हेंबर जो महिना आहे आपण सुरुवात करतोय नोव्हेंबर 2025 पासून. म्हणजे नोव्हेंबर 2025 मधल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या राज्याच्या घडामोडी असतील. त्याचा डायरेक्ट संदर्भ जो आहे तो आपल्या या ठिकाणी येणाऱ्या एक्झामच्या संदर्भात असू शकतो. त्यामुळं त्या सगळ्या घडामोडी आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. तर लेट्स स्टार्ट. आता यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन काय आहे या ठिकाणी की नुकतंच म्हणजे नोव्हेंबरची आता ही सिरीज आहे. नोव्हेंबरमध्ये जीआय टॅग मिळालेल्या आबाजी मार्बल या कोणत्या राज्यातील आहेत? ओके, आबाजी मार्बल जे आहे हे कोणत्या राज्यातील आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता हे जे आहे आबाजी मार्बल कुठं आहे तर या ठिकाणी हे आहे गुजरातमध्ये. आता याबद्दल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नोव्हेंबर 2025 मध्ये आबाजी मार्बलला या ठिकाणी भौगोलिक संकेत, ओके, जिओग्राफिकल इंडेक्स ज्याला म्हणतात, ओके, तर जीआय इंडिकेटर, जीआय टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे. याचबरोबर म्हणजे या ठिकाणी आबाजी मार्बल जे आहे हे कुठला आहे? गुजरातमधील आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की पन्ना डायमंड, ओके, सर्वात फेमस जे आहे तर भारतामधील मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी पन्ना जे आहे या ठिकाणी एरिया आहे तिथे पन्ना डायमंड मिळतात. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशमध्ये डाओ तलवारीला सुद्धा काय आहे या ठिकाणी हा जीआय टॅग मिळालेला आहे. डाओ काय आहे? तलवार आहे. त्याचबरोबर मेरठ उत्तर प्रदेशमधील लष्करी वाद्य जे आहे बंगले यालाही या ठिकाणी हा जीआय टॅग मिळालेला आहे. आपल्याला याच्यावर प्रश्न असू शकतो की जीआय टॅग जो आहे की कोणाकोणाला मिळालेला आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे दुसरे युनेस्को सिटी ऑफ द गॅस्ट्रॉनॉमी, ओके, युनेस्को सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले आहे? ओके, तर युनेस्कोने सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून या ठिकाणी कोणाला तर लखनौला या ठिकाणी की लखनौ शहर हे घोषित करण्यात आलेलं आहे. आता लखनौच्या बाबतीमध्ये या ठिकाणी की सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या शहराचे विशिष्ट पाककला, ओके, खाद्य संस्कृती, पाककला संस्कृतीचा हा बहुमान मिळालेला आहे आणि हैदराबाद या श्रेणीतील भारतातील हे पहिले शहर आहे. ओके, हैदराबाद हे पहिलं शहर आहे आणि या ठिकाणी सध्या जो मान आहे तो या ठिकाणी कोणाला मिळालेला आहे? लखनौला. आणि लखनौला या ठिकाणी हे पाककला म्हणजे जे खाद्य संस्कृती आहे त्या राज्यामधील त्याचा हा दिलेला एक प्रकारचा सन्मान आहे. सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे काय आहे तर लखनौ आहे. त्यानंतर आपण सरळ सेवेसाठी स्पेशल बॅच लॉन्च केलेले आहे. त्यामध्ये अगदी माफक फी आहे, तो म्हणजे 1499. सगळ्या फॅकल्टीचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर नोट्स, PDF, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर करंट अफेअर्सचे लेक्चर सुद्धा असतील. त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या क्लर्कसाठी अत्यंत उपयुक्त असे आणि सर्वाधिक दर्जेदार अशी जी टेस्ट सिरीज आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. अगदी 75 रुपये फी आहे. त्याचबरोबर कम्प्युटरची सुद्धा 10 मार्क जे आपल्या क्लर्कसाठी असतात हायकोर्टला त्यासाठी 49 रुपयाची बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या तलाठीसाठी आपण अगदी 999 रुपयामध्ये संपूर्ण बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा बॅचेस आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रशियाने चाचणी केलेल्या जगातील पहिल्या न्यूक्लिअर पॉवर्ड अंडर वॉटर ड्रोन चे नाव काय आहे? तर काय नाव आहे या ठिकाणी?
पोसायडन. ओके, पोसायडन जे आहे हे रशियाच्या जे टेस्ट केलेले आहे न्यूक्लिअर अंडर वॉटर ड्रोन, म्हणजे हा रशियाचा न्यूक्लिअर अंडर वॉटर ड्रोन आहे. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा काय आहे या ठिकाणी हा ड्रोन वापरता येतो. आणि रशियाने जगातील पहिली अणुशक्तीवर म्हणजे न्यूक्लिअरवर चालणारी ड्रोनची चाचणी केलेली आहे. असं विचारलं जाऊ शकतात की या ठिकाणी कुठल्या देशाने हे न्यूक्लिअरवर चालणाऱ्या ड्रोनची टेस्टिंग केलेली आहे, तर रशियाने. आणि या ड्रोनला त्याने पोसायडन ओके असं नाव दिलेलं आहे. हे ड्रोन समुद्रामध्ये अत्यंत खोलवर मारा करण्याची क्षमता राखतं. हे आहे या ठिकाणी पोसायडन, हे जे समुद्रामध्ये सुद्धा काय आहे एखाद्या ह्याच्यावर किंवा की अटॅक करू शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे न्यूक्लिअर ड्रोन आहे. त्यानंतर नेक्स्ट, नोव्हेंबर 2025 मध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला किती वर्षे पूर्ण झालेले आहेत. ओके, असा सिंपल प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये किती वर्षे, तर 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. ओके, त्यामध्ये 150 वर्षे. आणि 2025 हे वर्षे जे आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचबरोबर याच काळात भारतीय हॉकीला सुद्धा या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अजून या ठिकाणी वंदे मातरम या महान रचनेला देखील काय आहे 150 वर्षे झालेले आहेत. म्हणजे आपल्याला एका दिवस प्रश्न विचारला होतो की 150 वर्षे किंवा या ठिकाणी 100 वर्षे कोणकोणत्या बाबीला झालेले आहे. तिथं लक्षात ठेवा, बिरसा मुंडा यांची जयंती, आणि या ठिकाणी हॉकीला सुद्धा भारतीय हॉकीला 100 वर्षे, आणि वंदे मातरम याला या ठिकाणी 150 वर्षे पूर्ण झालेले आहे. ओके, वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी ओके यांच्या आनंदमठ कादंबरी आणि वंदे मातरम. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघू की श्रीलंकेतील दत्वा दत्वा चक्रीवादळग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले. आता या ठिकाणी कोणता चक्रीवादळ होतं, दत्वा हे जे चक्रीवादळ आहे यासाठी भारताने ऑपरेशन सागर बंधू हे या ठिकाणी लॉन्च केलं होतं, की ज्यामध्ये दत्वा चक्रीवादळ मध्ये जे काही लोक अफेक्टेड झाले होते त्यांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन होतं, ऑपरेशन सागर बंधू. आता ऑपरेशन सागर बंधू जे आहे हे या ठिकाणी की या मोहिमेला म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून काय भारताने तात्काळ मदत केली जे लोक तिथले अफेक्टेड झालेले आहेत त्या चक्रीवादळामुळे. आणि त्यामुळं या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोनातून ही मोहीम होती, त्यामुळे त्याला ऑपरेशन सागर बंधू असं नाव दिलेलं आहे. आणि या चक्रीवादळामुळं की 46 श्रीलंका नागरिकांचा दुःखद मृत्यू सुद्धा झाला होता. त्यानंतर नेक्स्ट, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली. तर भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत सध्या आहेत या ठिकाणी की न्यायमूर्ती सूर्यकांत, जस्टिस सूर्यकांत. आता यामध्ये न्यायमूर्तीच्या बाबतीत जर पाहिलं किंवा की जी प्रोसिजर आहे तर कॉलेजियमच्या माध्यमातून या ठिकाणी काय आहे की न्यायमूर्तीची निवड केली जाते, आणि जे सिनियर मोस्ट आहेत त्यांना या ठिकाणी काय आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवलं जातं. त्यामध्ये सिनियर मोस्ट जे होते ते आहेत या ठिकाणी सध्याचे न्यायमूर्ती सूर्यकांत, जे कितवे 53वे ओके कितवे आहेत हे 53वे सरन्यायाधीश आहेत. आणि यामध्ये जर सरन्यायाधीशच्या अपॉइंटमेंटच्या बाबतीत जर आर्टिकल किंवा कलम पाहिलं तर किती आहे 124 सब क्लॉज 2 आहे. त्याचबरोबर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एकूण किती न्यायाधीश आहेत 1+33 म्हणजे टोटल किती आहेत 34 या ठिकाणी न्यायाधीश आहेत. एक सरन्यायाधीश आणि इतर 33 न्यायाधीश असे 34 आहेत, बरोबर. आणि यामध्ये यांचा जो कार्यकाळ आहे तो 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे असे सध्याचे जस्टिस सूर्यकांत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू की चवांगकुट चवांगकुट उत्सव जो आहे चवांगकुट फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो. चवांगकुट उत्सव, आता हा जो चवांगकुट उत्सव आहे हा मणिपूर राज्यामध्ये काय आहे साजरा केला जातो. आता मणिपूर राज्यामध्ये हा जो उत्सव आहे या ठिकाणी एक प्रमुख सण आहे, आणि यामध्ये कुकी, चीन, मिझो हे जे काही आदिवासी समुदाय आहे तर या समुदायाद्वारे पीक कापणीच्या वेळेस या ठिकाणी हा जो सण आहे तो साजरा केला जातो. म्हणजे पीक कापणी करायची आहे त्या अगोदरचा हा जो आहे हा एक प्रकारचा आनंदोत्सव असतो, त्याला या ठिकाणी चवांगकुट हा या ठिकाणी चवांगकुट असं म्हटलेलं आहे. ओके, हा एक फेस्टिवल आहे. कुठला आपल्याला सिंपल प्रश्न विचारतील चवांगकुट हा फेस्टिवल कुठला आहे. ओके, तर कुठला आहे कोणत्या राज्यातला आहे मणिपूर आहे. हा उत्सव त्या राज्याची सांस्कृतिक आणि एकता दर्शवतो. अशा प्रकारचा हा चवांगकुट लक्षात ठेवायचं मणिपूर. नेक्स्ट, फिडे चेस वर्ल्ड कप 2025
ट्रॉफीचे नाव, ओके, फिडे चेस वर्ल्ड कप 2025 ट्रॉफीचे नाव कोणत्या भारतीय खेळाडूच्या नावावर ठेवण्यात आले आहे? ओके, त्या ठिकाणी कोणतं? तर विश्वनाथन आनंद. ओके, विश्वनाथन आनंद. ओके, आता यामध्ये भारताचे पहिले ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांचे नाव या ठिकाणी ट्रॉफीला दिले आहे आणि गोव्यात आयोजित स्पर्धेत या ठिकाणी हा जो सन्मान आहे तो देण्यात आलेला आहे आणि बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांचे जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. ते भारताचे पहिले ग्रँड स्लॅम कोण आहेत? विश्वनाथन. त्यानंतर 2025 महिला क्रिकेट विश्वचषक प्लेयर ऑफ द सिरीज कोणाला मिळालेला आहे? दीप्ती शर्माला काय आहे? प्लेयर ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळालेला आहे. दीप्ती शर्मा या ठिकाणी आणि कोणता मॅच होता? तर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून या ठिकाणी विश्वचषक जिंकलेला आहे. कोणाला हरवलेला आहे? दक्षिण आफ्रिकेला. एखाद्या दिवस आपल्याला प्रश्न विचारतील या ठिकाणी की कोणाला हरवलेला आहे, कोण जिंकलं? तर भारत जिंकला, परंतु हरवलेलं कोणाला आहे? दक्षिण आफ्रिकेला. आणि दीप्ती शर्माला प्लेयर ऑफ द सिरीज, ओके, कारण त्याने किती विकेट घेतल्या होत्या? 22 विकेट घेतल्या होत्या. आणि शेफाली वर्माला फायनल मॅच जो होता, फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच, ओके, आपल्याला विचारलं जातं की प्लेयर ऑफ द मॅच, फायनल मॅच मधला प्लेयर ऑफ द मॅच कोणाला आहे? शेफाली वर्माला आहे. आणि दीप्ती शर्माला काय आहे? प्लेयर ऑफ द सिरीज, पूर्ण सिरीज मधले या ठिकाणी की एक सर्वोत्कृष्ट प्लेयर ज्यांनी 22 विकेट घेतल्या अशा कोण आहेत? या ठिकाणी दीप्ती शर्मा आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण की वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ओके, तर भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 86वा नंबर भारताचा या ठिकाणी आहे या इंडेक्स मध्ये. आता या इंडेक्स मध्ये टोटल 143 देशांची ही यादी आहे, ज्याच्यामध्ये भारताचा नंबर जो आहे तो कितवा आहे? या ठिकाणी 86 नंबर आहे. 86 नंबर आहे. आता यामध्ये आणि 2024चा जर विचार केला तर यामध्ये 79 होता, तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की अजून घसरण झालेली आहे, म्हणजे आपलं याच्यामध्ये इंडेक्स जो आहे तो अजून डाऊन झालेला आहे. आणि या यादीमध्ये डेन्मार्क जो आहे हा पहिल्या याच्यामध्ये आहे. मग डेन्मार्क असू द्या, स्वीडन असू द्या, हे जे देश आहे हे सगळ्याच इंडेक्समध्ये काय आहे? वरच्या लेवलला असतात. ओके, तर यामध्ये हा महत्त्वाचा असा इंडेक्स आहे. आणि हा इंडेक्स जो आहे त्या देशामध्ये करप्शन किती आहे, कामं कशा पद्धतीने होतात, त्याचबरोबर ब्युरोक्रसी कशी आहे, तर या बेसवर या ठिकाणी हा इंडेक्स काढला जातो. त्यानंतर पुढे प्रो कबड्डी लीग 11 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रो कबड्डी लीग 12व्या सीझनचा विजेता संघ, प्रो कबड्डी लीग 12व्या सीझनचा विजेता जो संघ आहे तो कोणता झालेला आहे? तो कोण आहे? दबंग दिल्ली हा या ठिकाणी 12व्या सीझनचा प्लेयर आहे किंवा विजेता आहे. दबंग दिल्लीने 12व्या हंगामाचे जे विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे. फायनल मध्ये त्यांनी पुणेरी पलटनला काय आहे? हरवलेलं आहे. आणि ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा कंटेंट, टू द पॉइंट कंटेंट असणार आहे. उगाच या ठिकाणी इतरच्या ज्या बाबी किंवा गोष्टी आहेत त्याच्यावर गप्पा न मारता टू द पॉइंट असणार आहे. त्यामुळं लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत पहा, कारण ह्याच्यातला प्रत्येक क्वेश्चन जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण नोव्हेंबर हा जो महिना आहे त्या आधारेच या ठिकाणी आपण हे सगळे क्वेश्चन तयार केलेले आहेत. तर नेक्स्ट हे 12 नंबर क्वेश्चन, टांझानियाच्या नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? टांझानिया, ओके, आफ्रिकन राष्ट्र आहे टांझानिया. त्या ठिकाणी आहे सामिया सुलू हसन. ओके, सामिया सुलू हसन जे आहेत या ठिकाणी टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत, सामिया सुलू हसन. आणि टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील या ठिकाणी देश असून डोडोमा, ओके, डोडोमा ही काय आहे? त्याची राजधानी आहे. आणि महिला नेतृत्वाचा हा आफ्रिकेमधला महत्त्वाचा टप्पा आहे की या देशाच्या सर्वोच्च जे पद आहे राष्ट्राध्यक्ष, या पदावर त्या देशाची महिला काय झालेली आहे? विराजमान झाली. त्या आहेत सामिया सुलू हसन. त्यानंतर रामदरश मिश्रा, ओके, रामदरश मिश्र कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ओके, रामदरश मिश्र, ओके, रामदरश मिश्र जे आहेत हे कोण आहेत? हे हिंदी साहित्यिक आहे. ओके, या ठिकाणी यांचं नोव्हेंबरमध्ये निधन झालं आणि हे हिंदी साहित्यिक आहेत रामदरश मिश्र.
ओके, हे हिंदी साहित्यिक होते. त्यांना 2025 मध्ये पद्मश्री आणि सरस्वती सन्मान मिळालेला आहे. त्यामुळं महत्त्वाचं आहे की या ठिकाणी रामदरश मिश्र हे हिंदी साहित्यिक होते आणि त्यांच्या मैं तो यहाँ हूँ, ओके, मैं तो यहाँ हूँ या कवितेसाठी ते विशेष ओळखले जातात आणि त्यांना 2025चा पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, सरस्वती सन्मान सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा करणारे रोहन बोपन्ना, ओके, हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रोहन बोपन्ना म्हटलं की काय नाव आलं पाहिजे? टेनिस. ओके, टेनिसच्या संदर्भात या ठिकाणी रोहन बोपन्ना आहे. ओके, आता यामध्ये की भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना यांनी या ठिकाणी वयाच्या 45व्या वर्षी काय आहे की रिटायरमेंट जाहीर केली आणि 2019 मध्ये त्यांना या ठिकाणी अर्जुन पुरस्कार, 2024 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा आहे, पद्मश्री पुरस्कार सुद्धा आहे. कारण तुम्हाला असे स्टेटमेंट बेस काही प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2015 क्वेश्चन आहे, 2025च्या एशियन युथ गेम्सच्या पदक तालिकेत भारताचा क्रमांक कोणतं? एशियन युथ गेम्स, हे एशियन युथ गेम्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक किती आहे? 6वा नंबर हा भारताचा आहे. ठीक आहे, आता या मध्ये ही जी स्पर्धा आहे, ओके, एशियन युथ स्पर्धा, तर ही बहरीनमध्ये, ओके, ही स्पर्धा कुठे झालेली आहे? बहरीनमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि भारताने एकूण 48 पदक जे आहेत हे जिंकलेले आहेत. त्यामध्ये 13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 जे आहेत ते कांस्य पदक जिंकून भारत जो आहे हा 6व्या नंबरला या ठिकाणी आहे आणि चीन जो आहे 147 पदक नेमून काय आहे? तो पहिल्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्यावर आहे, भारत कितव्या नंबरला आहे? 6 नंबरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू, त्यामध्ये की भारतीय मानक ब्युरो, ओके, या ठिकाणी भारतीय मानक ब्युरो जी आहे BIS, त्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोण आहेत? या ठिकाणी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजय गर्ग हे जे आहे हे केरळ कॅडरचे 1994च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांची या ठिकाणी BISच्या महासंचालकमध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, बोईता वंदना, ओके, बोईता वंदना हा उत्सव जो आहे हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओके, बोईता वंदना. आता बोईता वंदना जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो उत्सव आहे हा कुठं आहे? या ठिकाणी ओरिसा राज्यामध्ये साजरा केला जातो, ओरिसा राज्यात. आता या उत्सवाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी बोईता म्हणजेच काय आहे? बोट, आणि वंदन म्हणजे काय आहे? पूजा करणे. ओके, वंदन म्हणजे पूजा आणि बोईता म्हणजे काय आहे? बोट. हा ओडिशातील एक पारंपरिक सागरी उत्सव असून तो या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. पारंपरिक या ठिकाणी हा उत्सव आहे तो म्हणजे कोणता आहे? बोईता वंदना. बोईता म्हणजे काय आहे? या ठिकाणी बोईता म्हणजे बोट, वंदना म्हणजे काय आहे? पूजा करणे. तर बोटीची पूजा केली जाते असा ओडिसा. त्यानंतर 2025चा बुकर पुरस्कार, बुकर प्राइज कोणी जिंकलेला आहे? बुकर प्राइज कोणी जिंकला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ओके, डेव्हिड सेझले यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे, बुकर प्राइज. तर हंगेरियन ब्रिटिश लेखक, ओके, हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सेझले यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या फ्लॅश, ओके, फ्लॅश या कादंबरीला 2025चा या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणती कादंबरी आहे? फ्लॅश ही कादंबरी आहे. ओके, त्यानंतर भारतीय लेखिका बानू मुस्ताक यांना काय आहे? इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेला आहे. बानू मुस्ताक यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज आहे आणि बुकर प्राइज कोणाला आहे? हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सेझले यांच्या फ्लॅश या कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट 19 नंबर, भारताचा धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला नियोमा, ओके, नियोमा एअरबेस, ओके, भारताचा नियोमा एअरबेस हा जो आहे हा कुठं आहे? ओके, तर नियोमा एअरबेस कुठं आहे? लडाखमध्ये आहे. लडाखमध्ये हा एअरबेस आहे. आता याची विशेषता काय आहे? हा जो नियोमा एअरबेस आहे लडाखमध्ये 13,000 फूट उंचीवर हा एअरबेस आहे आणि याचा निर्माण जो आहे या ठिकाणी BRO, ओके, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे, सीमा रस्ते संघटना, यांनी 218 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हा नियोमा एअरबेस जो आहे लडाखमध्ये या ठिकाणी बांधलेला आहे. नेक्स्ट,
टांझानियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? टांझानिया. ओके, त्यामध्ये टांझानियाचे नवीन जे पंतप्रधान आहेत ते कोण आहेत? विगुलू नचबा. ओके, विगुलू नचबा जे आहेत हे या ठिकाणी हे कोण आहेत? ते ह्याचे पंतप्रधान आहेत. कुठले पंतप्रधान आहेत? टांझानियाचे पंतप्रधान आहेत. तर यामध्ये विगुल नचबा हे नोव्हेंबर 2025 मध्ये हे टांझानियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. टांझानिया जो आहे हा कुठला देश आहे? हा या ठिकाणी आफ्रिकन राष्ट्र आहे. ओके, आफ्रिकन राष्ट्र, आणि त्या देशाचे पंतप्रधान म्हणून विगुलू नचबा यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आणि डोडोमा हे जे आहे त्यांची काय आहे? कॅपिटल आहे टांझानियाची. नेक्स्ट, गोकुल जलाशय. गोकुल जलाशय आणि उदयपूर जलाशय हे नवीन रामस्थळ जे आहेत कोणत्या राज्यात आहे? ओके, कोणतं? गोकुल जलाशय आणि उदयपूर तलाव हे जे आहेत हे कुठं आहेत? बिहारमध्ये आहेत. आणि सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी भारतामध्ये टोटल रामसर जे साईट आहे सध्याच्या, म्हणजे फेब्रुवारी आपण एप्रिलचा विचार करतोय, तर या ठिकाणी 98 साईट जे आहेत ह्या रामसर साईट आहेत. ओके, तर रामसर साईट जे आहेत या ठिकाणी 98 आहेत. आणि प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बिहारमधील गोकुल जलाशय, ओके, हे या ठिकाणी 92 आहे आणि उदयपूर हे जे आहे हे 93 आहे. आणि भारतात सध्या किती आहेत? ते या ठिकाणी 98 रामसर काय आहेत? साईट्स आहेत. ओके, तर आता यामध्ये जर आपण या रामसर साईटच्या बाबतीमध्ये आपल्या देशाच्या बाबतीत जो प्रश्न विचारला राज्याच्या बाबतीमध्ये, तर तो काय असू शकतो? एक तर काय आहे या ठिकाणी हे लेटेस्ट एडिशन जे आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. ओके, चक्री दांडी. ओके, चक्रीदंड गुजरात आहे. त्यानंतर पटना बर्ड सेंच्युरी जी आहे उत्तर प्रदेश हे या ठिकाणी लेटेस्ट मध्ये ऍड झालेली आहेत. नंतर हायेस्ट नंबर ऑफ साईट, म्हणजे सर्वाधिक ह्या ज्या रामसर साईट आहेत ह्या कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न असेल तर उत्तर काय असणार आहे? तमिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट, या ठिकाणी लार्जेस्ट साईट, सर्वात या ठिकाणी लार्जेस्ट साईट जी आहे रामसर साईट ही कोणती आहे? तर कोणती आहे? सुंदरबन वेटलँड. कुठं आहे? वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ओके, पश्चिम बंगालमध्ये. आणि स्मॉलेस्ट साईट, लार्जेस्ट म्हणजे लक्षात ठेवा सुंदरबन वेटलँड आहे, आणि स्मॉलेस्ट म्हटलं तर या ठिकाणी रेणुका वेटलँड आहे, हिमाचल प्रदेशमधली ही या ठिकाणी साईट आहे. त्यानंतर ओल्डेस्ट साईट, ओके, ते कोणतं आहे? चिल्का लेक आहे, ओरिसा. ओके, आणि केवलदेव घाना नॅशनल पार्क जो आहे तो या ठिकाणी राजस्थानचा आहे. हा 1981 मध्ये, ओल्डेस्ट 1981 मध्ये रामसर साईट म्हणून काय करण्यात आली? डिक्लेअर करण्यात आली. आणि यामध्ये केवलदेव नॅशनल पार्क जो आहे तो राजस्थानमध्ये आहे. लोकटक लेक जो आहे ते मणिपूरमध्ये आहे. ओके, तर यामध्ये की या ह्याच्यामध्ये थ्रेटन्ड वेटलँड, म्हणजे एक प्रकारे ओके चेतावणी दिलेली आहे की हे जे वेटलँड आहे हे एक प्रकारे डेंजरमध्ये जात आहे. तर सध्या जर पाहिलं तर 98 काय आहेत या ठिकाणी ह्या साईट्स आहेत. बाकी आपण त्या 98चं जे शेवटचे आहेत ते सुद्धा पुढे येणारच आहे डबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो म्हणजे काय आहे? अजय वॉरियर 2025. अजय वॉरियर 2025 लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशाच्या बाबतीमध्ये देशाच्या दरम्यान या ठिकाणी हा पार पडला? तर युनायटेड किंगडम, UK आणि भारत यामध्ये होता अजय वॉरियर 2025 हा लष्करी सराव. कारण आपल्याला एखादा लष्करी सराव विचारला जातो. मग अजय वॉरियर जो आहे तो या ठिकाणी हा राजस्थानमध्ये पार पडला. हे UK अँड इंडिया. ओके, या ठिकाणी UK आणि इंडियाच्या बाबतीमध्ये हा सराव जो आहे हा लष्करामध्ये एक प्रकारचा समन्वय वाढवण्याचं काम करत असतो, त्यांची प्रॅक्टिस. त्यानंतर भारताचा पहिला खाजगी PSLV कोणाद्वारे तयार करण्यात आला आहे? पहिला खाजगी PSLV म्हटलेला आहे. ओके, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जो आहे PSLV कोणामार्फत खाजगी याच्यामध्ये बनवलेला आहे. तो कोण असणार आहे? HAL आणि L&T. ओके, HAL आणि L&T जे आहेत यांनी तयार केलेला आहे. त्यामध्ये HAL अँड या ठिकाणी L&T यांनी या ठिकाणी हा जो पहिला खाजगी PSLV जो आहे तो तयार केलेला आहे. आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील हे एक प्रकारचं काय आहे किंवा की सॉलोमनाचं पहिलं पाऊल आहे की ज्यामध्ये या ठिकाणी हा खाजगी PSLV जो आहे तो बनवलेला आहे. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन आहे की क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जो क्रमांक आहे ओके तो या ठिकाणी किती आहे? 2000 म्हणजे 23 नंबर हा नंबर आहे 23. ओके, त्यामध्ये ही घसरण झालेली आहे. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये कोण आहे? याच्यामध्ये की पहिल्या ह्याच्यामध्ये आहे तो डेन्मार्क आहे. डेन्मार्कचा पहिला नंबर आहे.
त्यानंतर हे कॅम्ब्रिज डिक्शनरीने 2025 द वर्ड ऑफ द इयर, ओके, वर्ड ऑफ म्हणजे शब्द, ओके, जो शब्द आहे वर्ड ऑफ द इयर म्हणून कशाला घोषित केलेलं आहे, तर काय आहे, पॅरासोशल म्हटलेला आहे. पॅरासोशल हा जो शब्द आहे वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून वापरलेला आहे. ओके, पॅरासोशल म्हणजे काय आहे, एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत केवळ एकतर्फी नाते असणे. ओके, त्याला म्हणायचं पॅरासोशल, म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत काय आहे या ठिकाणी एखादं नातं असणं. ओके, त्याला म्हणायचं पॅरासोशल. ओके, आणि सोशल मीडियावर या ठिकाणी हा शब्द जो आहे पॅरासोशल हा वापरला जात होता, म्हणजे एखाद्या कोणतरी ओळखीचा आहे, तो आपल्याला ओळखीत नाही पण आपण त्याला ओळखतो, तर याला म्हणायचं पॅरासोशल. ओके, त्यानंतर G20 जे आहे, 20वी G20 शिखर परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती. ओके, त्यामध्ये ही जी आहे ही G20ची जी काही मीटिंग होती ती कुठे होती, जोहान्सबर्ग कुठे येतं, दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग मध्ये ही G20 परिषद होती आणि ही 20वी परिषद होती. महत्वाचं आहे बघा, G20 आणि परिषद सुद्धा कितीवी आहे, 20वी आहे. G20 परिषद सुद्धा 20वी आहे. कुठं आहे, दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि 21वी जी आहे, ओके, ही कुठं होणार आहे 2026 मध्ये, अमेरिकेमधील मियामी. ओके, मियामी इथं होणार आहे आणि मियामी ही जी सिटी आहे ही इंडस्ट्रियल सिटी आहे अमेरिकेमध्ये. त्या ठिकाणी G20ची नेक्स्ट 21वी बैठक जी आहे ती होणार आहे. आपल्याला 20 वर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचबरोबर 21 वर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट 2025 मध्ये भारताचा पहिला खाजगी PSU आपण आताच बघितलं या ठिकाणी L&T. त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये राज्यश्रेणी प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार प्रश्न येऊ शकतो, तर कारण महाराष्ट्र हा जो आहे यानं पहिला नंबर पटकावलेला आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024. ओके, तर यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्राला आणि या ठिकाणी हा 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळालेलं आहे. दुसरं जे स्थान आहे ते या ठिकाणी गुजरातला आहे आणि हरियाणा जो आहे हा 3ऱ्या नंबरला आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीमध्ये नवी मुंबई जे आहे या ठिकाणी काय आहे की प्रथम क्रमांकावर आहे. ओके, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर पन्ना डायमंड, ओके, आणि दाओ तलवार. दाओ तलवार जे आहे आणि पन्ना डायमंड आणि दाओ तलवार यांना GI टॅग मिळालेला आहे. तर हे कोण्या राज्यामधले आहे, तर पन्ना म्हटलं की लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश आणि दाओ म्हटलं तर काय आहे या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे. ओके, अरुणाचल प्रदेश म्हणजे MP आणि अरुणाचल प्रदेश यांना GI टॅग मिळालेला आहे. पन्ना डायमंड जर म्हटलं तर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये येतं आणि 90% हिऱ्यांचे जे उत्पादन आहे याच जिल्ह्यांमध्ये होतं. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये सर्वाधिक हिरे जे आहेत ते कुठं सापडत असतील, त्यामध्ये पन्ना, हिरा पन्ना म्हणतो ना आपण, तर हे कुठं येतं, मध्य प्रदेशमध्ये येतं. तर यामध्ये 90% जे हिरे आहेत तर या ह्याच्यामध्ये आहेत पन्ना डायमंड. दुसरं दाओ तलवार जे अरुणाचल प्रदेशामधील पारंपरिक काय आहे, हस्तनिर्मित तलवार आहे, म्हणजे हाताने तयार केलेली ही तलवार आहे. तर हे काय आहे, दाओ तलवार. नंतर बंगले जे आहेत मेरठ UP येथील प्रसिद्ध लष्करी वाद्य आहे, याला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे बंगले. त्यानंतर भारतीय लष्कराचा सर्वात मोठा लष्करी सराव जो आहे, संयुक्त लष्करी सराव जो आहे हा कोणत्या या ठिकाणी कोणता होता, तो कोणता होता, त्रिशूल जो आहे हा या ठिकाणी हे संयुक्त सराव होता, लष्करी सराव. आता यामध्ये त्रिशूल जो आहे हा लष्करी सराव जो आहे, लष्कर आहे, नौदल आहे आणि हवाई दल या सगळ्यांना मिळून या ठिकाणी हा सर्वात मोठा संयुक्त सराव घेण्यात आला होता. आणि राजस्थानमध्ये या ठिकाणी पाकिस्तानच्या सीमेजवळ हा सराव घेण्यात आला आणि यामध्ये 30,000 जवानांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. असा त्रिशूल सराव हा संयुक्त सराव होता. त्यानंतर 2025च्या निवडून आलेल्या भारतातील सर्वात तरुण आमदार 2025 मध्ये या ठिकाणी किंवा की ज्या सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, ओके, त्या कोण आहेत, ते आहेत मैथिली ठाकूर. ओके, मैथिली ठाकूर जे आहेत ते ह्या निवडून आलेल्या आहेत. तर यामध्ये बिहारमधून ह्या निवडून आलेल्या आहेत. बिहारमधील अलीनगर मतदारसंघामधून त्या निवडून आलेल्या आहेत. कुठून, बिहारमधील अलीनगर. आणि त्यांचे वय जे आहे 25 वर्ष 3 महिने 20 दिवस, म्हणजे 25 वर्ष वय आहे. सर्वाधिक या ठिकाणी यंग ज्या
आमदार आहेत त्या आहेत मैथिली ठाकूर बिहारमधल्या. ठीक आहे. आणि यापूर्वी हा जो विक्रम आहे महाराष्ट्रातील सर्वात या ठिकाणी तरुण जे आमदार होते ते होते आर पाटील यांच्या नावावर होता. म्हणजे त्या अगोदरचा जो होता तो आर पाटील यांच्या नावावर होता की भारतातील सर्वात तरुण आमदार. ओके. तर ह्या सध्या भारतातील सर्वात तरुण आमदार झालेले आहेत ते म्हणजे मैथिली ठाकूर. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन, भारताने विकसित केलेल्या स्वदेशी क्रिस्पर आधारित जीन थेरपीचे नाव काय आहे? स्वदेशी क्रिस्पर आधारित जीन थेरपीचे नाव काय आहे? तर काय आहे? बिरसा 1.1. बिरसा 1.1 जे आहे हे काय आहे या ठिकाणी नाव आहे. आता हे जे आहे बिरसा 1.1 ही भारताची पहिली स्वदेशी सिकल सेल रोग जीन थेरपी आहे. सिकल सेल ॲनिमिया जो आहे या ठिकाणी होत असतो आणि त्यामध्ये ही जीन थेरपी आहे बिरसा 101. बिरसा 101 नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे तंत्रज्ञान अनुवांशिक आजारावर उपचार करण्यासाठी काय आहे अत्यंत उपयुक्त ठरत असते. आणि सिकल सेल रोग जो आहे ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हे एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. तर ही जीन थेरपी लक्षात ठेवा, बिरसा 101. त्यानंतर 33 नंबर क्वेश्चन, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर. ओके. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर कोणतं आहे? तर यामध्ये कोणतं आहे? तर जकार्ता हे जे आहे हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. जकार्ता इंडोनेशिया. ओके. इंडोनेशियामधील जकार्ता शहर आहे ज्यामध्ये 41.9 दशलक्ष लोकसंख्या ते काय आहे जगातील पहिल्या नंबरचं शहर आहे. सर्वाधिक पॉप्युलेटेड सिटी आहे. यापूर्वी जपानचे टोकियो शहर जे आहे ते पहिल्या क्रमांकावर होते. आता ते कितव्या नंबरला आहे? 3ऱ्या नंबरला आहे. आता कोण आहे पहिला? जकार्ता इंडोनेशिया. आणि नागरीकरण आणि वाढत्या स्थलांतरामुळे या ठिकाणी या जकार्ताची जी लोकसंख्या आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यानंतर हॉर्नबिल उत्सव 2025 कोणत्या देशांना कंट्री पार्टनर म्हणून घोषित करण्यात आलं आहे? ओके. हॉर्नबिल उत्सवासाठी की कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून आपण या ठिकाणी किंवा एक प्रकारे घोषित केलेलं आहे? तो कोण आहे? स्वित्झर्लंड आणि आयर्लंड. ओके. स्वित्झर्लंड आणि आयर्लंड या देशाला आपण या ठिकाणी एक देशांना कंट्री पार्टनर म्हणून घोषित केलेलं आहे. आता हा जो आहे हॉर्नबिल उत्सव जो आहे तो हा उत्सव दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर दरम्यान नागालँडमध्ये साजरा केला जातो. आणि नोव्हेंबर 2025 मध्ये 2 युरोपियन देशांना कंट्री पार्टनर म्हणून हा मान मिळालेला आहे. यामुळे नागालँडच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर काय आहे चालना मिळालेली आहे. ओके. अशा प्रकारचं याच्यामध्ये हा उत्सव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 नंबर, नोव्हेंबर 2025 मध्ये. ओके. नोव्हेंबर 2025 मध्ये GI टॅग मिळालेला डाऊ. ओके. डाऊ हे नक्की काय आहे? डाऊ हे काय आहे? या ठिकाणी पारंपरिक हाताने बनवलेले ब्लेड आहे. ओके. हाताने बनवलेले ब्लेड. ओके. डाऊ त्याला म्हटलं जातं. तर ही जी आहे डाऊ ही अरुणाचल प्रदेश मधील पारंपरिक हाताने तयार केलेली काय आहे ब्लेड किंवा तो चाकू आहे. ओके. हा डाऊ जो हाताने बनवलेला आहे त्याला सुद्धा या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. याचा वापर शेती करणे, शिकार करणे किंवा घरगुती कामासाठी वापरला जातो. आणि GI टॅगमुळे ह्याचा जो आहे ह्याची जागतिक ओळख त्याचबरोबर ह्याला संरक्षण मिळणार आहे. ठीक आहे. तसा या प्रकारचा हा डाऊ पारंपरिक ब्लेड. त्यानंतर भीषण विस्फोटामुळे चर्चेत असलेला हैली गुब्बी. ओके. हैली गुब्बी ज्वालामुखी जो आहे हा कोणत्या देशात स्थित आहे? हैली गुब्बी जो आहे हा ज्वालामुखी आहे. तर हा जो आहे हा कुठं आहे? हा इथिओपियामध्ये आहे. इथिओपिया. ओके. लक्षात ठेवा इथिओपिया. हा ज्वालामुखी पूर्व आफ्रिकेमधील इथिओपिया देशामध्ये स्थित आहे. आणि विस्फोटामुळे निर्माण झालेली राख 14 किलोमीटर पर्यंत काय आहे उंचीवर पोहोचलेली आहे. वाऱ्याच्या प्रवाहामुळे वाऱ्याचा प्रवाह म्हणजे जेट स्ट्रीममुळे या ठिकाणी ही राख जी आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा या ठिकाणी हा इथिओपियामधला ज्वालामुखी. नेक्स्ट, भारतात दरवर्षी संविधान दिन कॉन्स्टिट्यूशनल डे हा कधी साजरा केला जातो? याच्यामध्ये की आपण 26 नोव्हेंबर 19
49ला आपण काय केलेलं आहे की भारताचं जे संविधान आहे ते स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950ला आपण या ठिकाणी संविधानाची अंमलबजावणी केली. त्यामुळं संविधान दिन जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949, कारण आपण या ठिकाणी संविधानाचा स्वीकार केला. आपण संविधान स्वीकारलं आणि संविधान तयार करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कॉन्ट्रिब्युशन होतं ते म्हणजे कोणाचं आहे, ड्राफ्टिंग कमिटीमधले ड्राफ्टिंग कमिटी हेड संविधान म्हणजे या ठिकाणी जी मसुदा समिती होती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, तर हे लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर आपला संविधान दिवस आहे. त्यानंतर दिग्गज अभिनेते या ठिकाणी धर्मेंद्र यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पद्मभूषण म्हटलेलं आहे. तर 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे, 2012. आता यामध्ये धर्मेंद्र यांना भारत सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आले आणि 2004 ते 2009 दरम्यान या ठिकाणी बिकानेरमधून भाजपचे ते खासदार म्हणून सुद्धा होते. त्याचबरोबर भारतीय सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असे या ठिकाणी हे धर्मेंद्र. त्यानंतर भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ही न्यायमूर्ती सूर्यकांत. आपण बघितलेलं आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. त्यानंतर पुढे भारताने कोणाचा पराभव करून भारताने कोणाचा पराभव करून ब्लाइंड वुमन T20 ही जी स्पर्धा आहे ही जिंकली? आपण कोणाचा या ठिकाणी पराभव केला? नेपाळचा पराभव करून ब्लाइंड वुमन T20 ही जी स्पर्धा आहे ही जिंकली. या ठिकाणी ह्या ब्लाइंड T20 संघाच्या महिला आहेत आणि भारतीय महिला संघाने फायनलमध्ये नेपाळचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. ही स्पर्धा प्रथमच महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती आणि भारत व श्रीलंका या दोन देशांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते आणि विजेता कोण ठरलेला आहे? भारत. नेक्स्ट 41 नंबरचा क्वेश्चन आहे. आता यामध्ये की वर्ल्ड्स बेस्ट सिटीज इंडेक्स 2026 मध्ये भारतातील कोणत्या शहराचे सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे? ओके, त्यामध्ये कोण आहे? बंगलोर आहे. तर बंगलोर जागतिक स्तरावर या ठिकाणी बंगलोर जे आहे हे यानं 29व्या नंबरला या ठिकाणी हे शहर म्हणून ओळखलं जातं. यामध्ये IT हब आहे, स्टार्टअप इकोसिस्टममुळे हे शक्य झाले आणि लंडन हे शहर जे आहे हे जगातील पहिल्या क्रमांकाचे बेस्ट सिटी आहे. लंडन शहर बेस्ट सिटी आणि बंगलोर जे आहे 29 नंबरला आहे जगामध्ये. नंतर यामध्ये सायक्लोन डिटवा. ओके, सायक्लोन डिटवा. आता हे सायक्लोन आहे, ओके, चक्रीवादळ आहे. यामुळे श्रीलंकेमधील या ठिकाणी श्रीलंकेसाठी भारताने कोणते ऑपरेशन किंवा की सायक्लोन डिटवा यामुळे या ठिकाणी की भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? ऑपरेशन सागर बंधू. ओके, ऑपरेशन सागर बंधू या माध्यमातून या ठिकाणी जी काही वित्तहानी झालेली आहे त्यांना भारताने मदत केली आणि भारताचं जे आहे नेबरहूड फर्स्ट जी पॉलिसी आहे तर या अंतर्गत या ठिकाणी ही मदत करण्यात आलेली आहे. त्यानंतर इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? इंटरपोलचे त्यामध्ये लुकास फिलिप जे आहे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. फ्रान्सचे लुकास फिलिप जे आहे हे इंटरपोलचे अध्यक्ष आहेत. ओके, आणि इंटरपोल ही जगातील सर्वात मोठी पोलीस संस्था आहे आणि या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? फ्रान्समधील या ठिकाणी लिओनमध्ये. फ्रान्समध्ये लिओन येथे या ठिकाणी ह्याचं मुख्यालय आहे. नंतर 44 नंबरचा क्वेश्चन बघू आपण की एशिया पॉवर इंडेक्स 2025. एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने कोणती रँक मिळवलेली आहे? तर भारताने कितवी रँक मिळवलेली आहे? 3री रँक भारताने मिळवलेली आहे. ओके, तर यामध्ये हे एशियातील प्रभावी देशांच्या यादीमध्ये भारत जो आहे 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? या ठिकाणी अमेरिका आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? चीन आहे. भारताच्या लष्करी क्षमता आणि आर्थिक प्रभावामुळे हे काय आहे? ही रँक मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन की 2025च्या समर डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली होती? तर यामध्ये भारताने किती पदक जिंकलेली आहे? 20 पदक भारताने जिंकलेली आहे. त्यानंतर यामध्ये की जपानमध्ये ही जी स्पर्धा आहे टोकियोमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि भारताने यामध्ये 9 जे आहे 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य अशी 20 पदक जिंकलेली आहेत आणि पदक तालिकेत जो आहे तो भारत कितव्या आहे? 6व्या नंबरला राहिलेला आहे. ओके, त्यानंतर जगातील सर्वात उंच 77 फूट प्रभू श्रीराम यांचा पुतळा जो आहे हा कुठं उभारण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी गोवा. ओके, कानकोना इथे गोवा इथे हा पुतळा उभारण्यात आला.
उभारण्यात आला आणि गोव्यातील कानकोळा भागात 77 फूट उंचीचा प्रभू रामचंद्राचा जगातील सर्वात उंच पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. यामुळे गोव्याच्या धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात काय आहे, चालना मिळणार आहे. त्यानंतर भारतीय सैन्याने पहिल्यांदाच ऑपरेशन पवन मधील सैनिकांचा सन्मान केला. ओके, ऑपरेशन पवन मधील सैनिकांचा सन्मान केला. हे कुठे राबवण्यात आला होता या ठिकाणी ऑपरेशन पवन? तर श्रीलंकेमध्ये हे ऑपरेशन पवन राबवण्यात आलं होतं. की 1987 ते 90 दरम्यान श्रीलंकेत शांतता स्थापित करण्यासाठी किंवा या ठिकाणी LTT विरुद्ध जे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्या ऑपरेशनमध्ये 1171 सैनिक जे आहेत शहीद झाले होते आणि या सैनिकांच्या अदम्य साहसाला पहिल्यांदाच विशेष सन्मान इथं करण्यात आलेला आहे. त्यानंतर वुमेन्स प्रीमियर लीग जे आहे हे 2026च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ही कोण ठरलेली आहे या ठिकाणी? दीप्ती शर्मा जी आहे वुमन्स प्रीमियर लीग. ओके, दीप्ती शर्मा. आता दीप्ती शर्माच्या बाबतीत जर पाहिलं या ठिकाणी ह्या UP वॉरियर संघानं त्यांना 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे आणि या लिलावातील सर्वात महागडी भारतीय खेळाडू म्हणून ठरली आहे. दीप्ती ही तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी काय आहे, ओळखली जाते. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे की 56व्या गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? गोल्डन पिकॉक पुरस्कार. तर हा जो आहे गोल्डन पिकॉक कोणाला मिळालेला आहे? स्किन ऑफ यूथला इथं मिळालेला आहे. आता यामध्ये हा जो आहे हा व्हिएतनामचा चित्रपट असून त्या ठिकाणी गोव्यामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. 40 लाख रुपये या ठिकाणी ह्याचं प्राइस त्याला देण्यात आलं. स्किन ऑफ यूथ. ओके, स्किन ऑफ यूथ व्हिएतनामचा चित्रपट आहे. त्यानंतर भारताच्या पहिल्या खाजगी ऑर्बिटल रॉकेटचे नाव जे आहे हे काय आहे? पहिला खाजगी ऑर्बिटल आपण बघितलेलं आहे L&T यांनी या ठिकाणी ते तयार केलेलं आहे. तर नाव काय आहे? तर विक्रम 1 जे आहे या ठिकाणी खाजगी PSLV तयार करण्यात आलेलं आहे आणि हे जे आहे हे खाजगी PSLV या ठिकाणी लार्सन अँड टर्बो यांनी तयार केलेलं आहे. ओके, तर या रॉकेट जो आहे हा याचं नाव आहे विक्रम 1. हा पहिला खाजगी क्षेत्रातला PSLV. त्यानंतर भारताचे पहिले मित्रांनो आपल्याला नोव्हेंबर जो महिना आहे तो पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा आहे. त्यामुळं क्वेश्चन संपूर्ण पहा आणि ही सिरीज आणि हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण पहा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. भारताचे पहिले भारताचे पहिले AI पॉवर्ड अँटी ड्रोन पेट्रोलिंग वाहन जे आहे हे कोणत्या कंपनीने बनवलेलं आहे? ओके, अँटी ड्रोन पेट्रोलिंग. ओके, हे जे आहे ते या ठिकाणी हे कंपनीने वाहन जे कंपनीने बनवलेलं आहे ते इंद्रजाल. या ह्याच्यामध्ये इंद्रजाल कंपनीने या ह्याच्यामध्ये AI आधारित या ठिकाणी अँटी ड्रोन हे वाहन तयार केलेलं आहे. ओके, आणि हे वाहन जे आहे हे शत्रूच्या ड्रोनचा शोध घेऊन त्यांना नष्ट करू शकते आणि लष्करी ताफ्यामध्ये एक प्रकारच्या संरक्षणासाठी या ठिकाणी हा जे वाहन आहे इंद्रजाल याचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर आपले विविध प्रकारच्या सरळ सेवेच्या बॅचेस सध्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी अत्यंत असा उदंड प्रतिसाद दिलेला आहे. 1499 रुपये नाममात्र फी आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक किंवा नगर परिषद असेल किंवा आरोग्य विभाग सगळं कव्हर होतं त्यामध्ये. त्याचबरोबर सध्या येणारी जी एक्झाम आहे त्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे. अगदी 75 रुपयामध्ये तुम्हाला कोर्टच्या या ठिकाणी शिपाई, क्लर्क असेल, ड्रायव्हर ह्याच्या 20 टेस्ट अवेलेबल आहेत ॲपमध्ये. त्यानंतर संगणकाची सुद्धा 49 रुपयाची बॅच अगदी दर्जेदार बॅच उपलब्ध आहे आणि येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी स्पेशल आपण या ठिकाणी बॅच लॉन्च केलेली आहे 999 रुपयामध्ये. त्यामध्ये संपूर्ण लेक्चर्स, PDF नोट्स त्याचबरोबर टेस्ट सिरीज या बाबी तुम्हाला इथं उपलब्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन 52 नंबरचा क्वेश्चन आहे व्हेन इट ऑल बिगेन. ओके, व्हेन इट ऑल बिगेन
हे पुस्तक या ठिकाणी कोणाद्वारे कोण लिहिलेलं आहे? ओके, त्या ठिकाणी राकेश मारिया यांचं पुस्तक आहे व्हेन इट ऑल बिगन. आता यामध्ये राकेश मारिया यांच्या बाबतीत जर पाहिलं तर हे कोण होते? या ठिकाणी 38वे महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त होते राकेश मारिया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त होते राकेश मारिया यांनी पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक 1990च्या दशकातील मुंबईतील अंडरवर्ल्ड वर आधारित आहे. ओके, अंडरवर्ल्डवर आधारित आहे. त्यात अनेक न सांगितलेल्या महत्त्वाच्या पोलीस तपासांचा खुलासा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर हे महत्त्वाचं असं पुस्तक आहे हे व्हेन इट ऑल बिगेन. ओके, त्यानंतर हे WTDC 2025 कॉन्फरन्सचे आयोजन या ठिकाणी कुठे करण्यात आले होते? तर हे आयोजन जे आहे हे बाकू, अझरबैजान जे आहे मधील बाकू या ठिकाणी हे करण्यात आलं होतं. तर हे या ठिकाणी WTDC काय आहे? तर वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स 2025 बाकू या शहरामध्ये घेण्यात आली. तर ते अझरबैजान मधील बाकू येते. तर ही नोव्हेंबर 17 ते 28 नोव्हेंबर पर्यंत ही दरम्यान होते. अझरबैजान मधील बाकू येथे या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली होती आणि जागतिक दूरसंचार क्षेत्रातील धोरणावर या ठिकाणी इथं सखोल चर्चा करण्यात आली. तर अशा महत्वाची अशी ही बाकू परिषद. लक्षात ठेवा बाकू कुठं आहे? या ठिकाणी अझरबैजान या देशामध्ये. त्यानंतर स्टारलिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र याने काय केलेलं आहे? स्टारलिंक सोबत करार केले. स्टारलिंक कोणाची कंपनी आहे? एलन मस्कची कंपनी आहे स्टारलिंक. त्यानंतर यामध्ये एलन मस्क यांच्या स्टारलिंक सोबत महाराष्ट्राने करार केलेला आहे आणि याद्वारे राज्यातील दुर्गम भागामध्ये काय सॅटेलाइटच्या माध्यमातून काय आहे की इंटरनेट सेवा पुरवली जाईल. याचा फायदा शिक्षण आणि आरोग्य सेवामध्ये मोठा याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर जगातील पहिला कॅशलेस देश. ओके, कॅशलेस देश म्हणून कॅशलेस देश कोणता बनलेला आहे? तर ऑब्विसली कोण आहे? त्या ठिकाणी स्वीडन. स्वीडन हा जो आहे हा काय आहे? कॅशलेस देश बनलेला आहे. यामध्ये स्वीडनमध्ये 95% पेक्षा जास्त व्यवहार जो आहे कॅशलेस पद्धतीने होतात आणि 2012 मध्ये स्वीडनने स्विस नावाचे पेमेंट ॲप्लिकेशन लॉन्च केले होते आणि कॅशलेस क्रांतीमध्ये स्वीडन हे जे आहे हे जगाचं नेतृत्व करतं. ओके, स्विस. त्यानंतर संयुक्त सैन्य सराव 11 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान झाला. तो कुठं आयोजित करण्यात आला होता? या ह्याच्यामध्ये तर अरुणाचल प्रदेश. ओके, अरुणाचल प्रदेशमध्ये हा संयुक्त सराव होता आणि हा काय होता? हा होता त्रिशूल. ओके, त्रिशूल जो आहे हा सराव होता ज्यामध्ये भूदल, नौदल आणि वायुदल या तिघांचाही हा सराव होता. त्यानंतर जगातील पहिल्या पोर्टेबल रोबोटिक टेलिसर्जरी सिस्टीमचे नाव काय आहे? ओके, तर काय आहे? मंत्रासन जे आहे पोर्टेबल रोबोटिक टेलिसर्जरी सिस्टीमचं नाव आहे. आता हे जे आहे हे या ठिकाणी टेलिसर्जरी सिस्टीम काय आहे? तर ही जे या ठिकाणी मंत्रासन आहे हे एस इनोव्हेशन कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे आणि ही सिस्टीम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय आहे सहज नेता येते आणि दूरस्थपणे अचूक शस्त्रक्रिया या माध्यमातून करता येते. ओके, शस्त्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ही व्यवस्था आहे. भारतातील पहिली ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी कुठे विकसित केली जात आहे? तर कुठं? या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये ही विकसित केली जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारताची पहिली ड्रोन सिटी आणि या ठिकाणी स्पेस सिटीचा पाया घातला जात आहे. त्यामुळं तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मितीमध्ये काय आहे? राज्याला मोठे बळ मिळणार आहे. तर कुठं? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश. ओके, या ठिकाणी आंध्र प्रदेशची ही ड्रोन सिटी आणि स्पेस सिटी. त्यानंतर बिमस्टेक इंडिया मरीन रिसर्च नेटवर्क पहिल्या परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होतं? तर कोची येथे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. कोची येथे बिमस्टेक इंडिया मरीन रिसर्च. आता नोव्हेंबर 2025 मध्ये कोची येथे ही परिषद होती आणि ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देण्यासाठी हा याचा मुख्य उद्देश होता. ब्ल्यू इकॉनॉमीला ही चालना देणे. सागरच्या बाबतीत ब्ल्यू इकॉनॉमी आहे सीच्या बाबतीमध्ये. तर त्यानंतर भारताची 94वी रामसर जी साईड आहे ही कोणती आहे? 94 जर नंबर म्हटलं तर आपण आहे ही गोगाबिल तलाव जो आहे तो या ठिकाणी ही 94वी साईड आहे. गोगाबिल तलाव जो आहे तो या ठिकाणी एक साईड म्हणून 94वी रामसर साईड म्हणून डिक्लेअर करण्यात आली आणि बिहारमधील बक्सर जिल्ह्यामध्ये ही साईड आहे. आणि सध्या पाहिलं तर या ठिकाणी 98 रामसर साईड आहेत
त्यामध्ये की सर्वात आपण पाहिलं की या ठिकाणी की सध्या लेटेस्टमध्ये की चारी दंड, ओके, चारी दंड गुजरातमध्ये, पटना बर्ड सेंचुरी उत्तर प्रदेशमध्ये, सध्याचं लेटेस्टमध्ये या ठिकाणी लामसर साईड देण्यात आलेली आहे. सर्वाधिक लांबसर साईड तमिळनाडूमध्ये आहे. लार्जेस्ट साईड म्हटलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं सुंदरबन वेटलँड, ओके, वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि स्मॉलेस्ट म्हटलं तर लक्षात ठेवायचं रेणुका वेटलँड कुठं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओल्डेस्ट म्हटलं तर चिल्का लेक ओडिशा, किओलदेव घाना नॅशनल पार्क राजस्थान ह्यांना या ठिकाणी ओल्डेस्ट आहे. तर सध्या जर पाहिलं आपण या ठिकाणी की 93 नंबर आहे गोकुल रिझर्व्ह कुठं आहे, बिहार, 2025 मध्ये देण्यात आलं. त्यानंतर गोगाबेल लेक हा सुद्धा बिहारचा आहे. त्यानंतर कोपरा रिझर्व्ह छत्तीसगडला 95 नंबर आहे. 96 नंबर जे आहे सिलिशेस, ओके, सिलिचर, ओके, सिलिचर लेक जे आहे ते राजस्थान. त्यानंतर पटना बर्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश आणि चारी दंड, ओके, गुजरात यांना या ठिकाणी हे कुठं आहे, कच्छ मध्ये लोकेटेड आहे. त्याला सध्या 98 ही साईड आहे, ओके, चारी दंड चारी दंड लक्षात ठेवा. त्यानंतर भारताचे दुसरे युनेस्को सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून या ठिकाणी कोणत्या शहराला, तर लखनौला या ठिकाणी हे झालेलं आहे. नंतर हार्ट लॅम्प, ओके, हार्ट लॅम्प या रचनेमध्ये 2025 मध्ये इंटरनॅशनल बुकर प्राइज जो आहे हा कोणाला मिळालेला आहे, बानू मुस्ताक यांना या ठिकाणी हा इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेला आहे. बानू मुस्ताक या ठिकाणी, बानू मुस्ताक यांना, भारतीय लेखिका बानू मुस्ताक यांना या ठिकाणी 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आणि डेव्हिड सेजले, लक्षात ठेवायचं डेव्हिड सेजले यांना या ठिकाणी फ्लॅश या कादंबरी काय आहे, बुकर प्राइज आहे. डेव्हिड सेजलेला बुकर आणि या ठिकाणी भारताच्या लेखिका बानू मुस्ताक यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज मिळालेला आहे. याच्या वेळेस एखाद्या वेळेस काय आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर नुकतेच चर्चेत राहिलेल्या हेगुबी, ओके, ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे हा कुठे झालेला आहे, इथिओपियाला झालेला आहे. आणि याच्यामुळे काय झाले, जे स्टीमच्या माध्यमातून किंवा या ह्याच्यामध्ये जे काही हे आहे ॲश आहे किंवा या ठिकाणी राख आहे ती भारतापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा इथिओपिया, हेगुबी. त्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने 2025चा विश्वचषक कोणाला हरवून जिंकलेला आहे, तर आपण कोणाला हरवलं, दक्षिण आफ्रिकेला हरवलं. ओके, भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवलं. 52 धावांनी या ठिकाणी 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आणि हा सामना कुठे झाला होता, मुंबईमधील या ठिकाणी डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये, मुंबई डी.वाय. पाटील स्टेडियम. सैफ अली वर्मा सामनावीर, तर दीप्ती शर्माला मालिकावीर म्हणून काय आहे पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर की 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेची विजेती फातिमा बॉस, ओके, फातिमा बॉस फर्नांडिस कोणत्या देशाची आहे, ओके, तर हे कुठले आहेत, या ठिकाणी हे आहेत मेक्सिको. फातिमा बॉस फर्नांडिस मेक्सिको. त्यामध्ये 74वी मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमधील या ठिकाणी थायलंडमधील बँकॉक येथे पार पडली. आणि मेक्सिकोची फातिमा बॉस फर्नांडिस जी आहे ही 2025 ची विजेती ठरली. आणि ती या ठिकाणी डिस्लेक्सिया आणि ADHD या समस्येवर काय आहे मात करून ही विजेती ठरलेली आहे. ओके, म्हणजे ती डिस्लेक्सिया सुद्धा प्रॉब्लेम आहे तिला. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार जे आहेत या ठिकाणी कितव्यांदा शपथ घेतली नितीश कुमारांनी, तर यामध्ये 10व्यांदा नितीश कुमारांनी काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. आणि 10व्यांदा शपथ घेणारे हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. आणि सर्वाधिक काळ जर या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जर काम केलं असेल कोणी, तर यामध्ये आहेत पवन कुमार चामलिंग. हे सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 25 वर्ष या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. तर सर्वाधिक म्हटलं तर पवन कुमार चामलिंग सिक्कीमचे हे मुख्यमंत्री होते. आणि नितीश कुमार जे आहेत 10व्या वेळी हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीचे विविध बॅचेस आहेत. यामध्ये सरळ सेवेची स्पेशल बॅच सुरू आहे, अगदी 1499 रुपये फी आहे. त्याचबरोबर शिपाई क्लर्कसाठी 75 रुपयाची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आपण. संगणकाची स्पेशल बॅच आहे. त्याचबरोबर येणाऱ्या तलाठीसाठी अत्यंत दर्जेदार आणि अगदी या ठिकाणी कमी फीमध्ये अगदी कंटेंट जो आहे रिच कंटेंट देणारी ही एकमेव बॅच आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
16व्या वित्त आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष कोण आहे? 16वा वित्त आयोग म्हटलं लक्षात ठेवा अरविंद पनगाडिया. अरविंद पनगाडिया लक्षात ठेवायचं 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके. आणि यांचा जो कालावधी आहे ते या 16 वित्त आयोग यामध्ये 2026 ते 31 पर्यंत हे काम करणार आहे. आणि वित्त आयोग कोणामार्फत? बाय प्रेसिडेंट, राष्ट्रपती मार्फत या ठिकाणी नियुक्त केला जातो दर 5 वर्षांनी. आर्टिकल किती आहे? 280 आर्टिकल अंतर्गत. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या तलावाचा नवीन रामसर स्टाईल याच्यामध्ये समावेश झाला? तो गोगाबिल तलाव. कुठला आहे? गोगाबिल तलाव, बिहारमधील हा गोगाबिल तलाव आहे. ओके. आणि हा जो तलाव आहे हा कोणत्या नदीच्या दरम्यान येतो? त्यामध्ये गंगा आणि महानदी या दरम्यान, आता गंगा आणि महानदी या दरम्यान हा गोगाबिल तलाव आहे. त्यानंतर युनेस्कोच्या नवीन महासंचालकपदी, युनेस्कोचे नवीन महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तो कोण आहेत या ठिकाणी? खालेद एल ननानी. खालेद एल ननानी यांची निवड करण्यात आलेली आहे. तर यामध्ये खालेद एल ननानी यांची युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि त्याचबरोबर या ठिकाणी की टुरिझम इको टुरिझमचे सरचिटणीस म्हणून निवड झाली असून शेखर नासेल अल ओके यांची निवड झालेली आहे. ते फक्त लक्षात ठेवा खालेद एल ननानी. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्र 77 फूट उंचीची जी पुतळा आहे तो कुठं या ठिकाणी हे केलं होतं, इनॉग्रेशन केलं होतं? गोवामध्ये. ओके, गोवा. त्यानंतर की बहुपत्नीत्व महत्वाचं बघा, बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक. बहुपत्नीत्व म्हणजे त्याला पॉलिगॅमी प्रोहिबिशन बिल म्हणतात. ओके, या ठिकाणी किंवा बहुपत्नी म्हणजे अनेक पत्नी असणार नाहीत. ओके, या संदर्भाचं जे विधेयक आहे हे मंजूर करण्यात आलेलं आहे. तर कोणत्या राज्यामध्ये? तर यामध्ये आसाम. सध्या आसाममध्ये निवडणुका आहेत. तर या ठिकाणी पॉलिगॅमी प्रोहिबिशन बिल जो आहे ते इथं या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये. ठीक आहे, आसाम. त्यानंतर आसाम सरकारने राज्यात बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी घालण्यासाठी हे विधेयक मंजूर केले. तसेच लक्षात ठेवा तेलंगणा सरकारने हैदराबाद येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन हबची स्थापना या ठिकाणी केली आहे. तर यामध्ये इथं लक्षात ठेवा फक्त हे बहुपत्नीच्या बाबतीमध्ये विधेयक आहे आसाम. त्यानंतर 91व्या ग्रँड मास्टर होण्याचा मान जो आहे, 91वा ग्रँड मास्टर भारताचा, तो कोण आहे? राहुल व्ही.एस. ओके, राहुल व्ही.एस जे आहेत हे 91वे ग्रँड मास्टर. त्यानंतर यामध्ये की तमिळनाडूचा राहुल व्ही.एस जे आहे भारताचा 91वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. आणि फिलिपाईन्स येथे पार पडलेल्या 6व्या एशियाई वैयक्तिक बुद्धिबळ स्पर्धेत ही त्यांनी कामगिरी केली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन जे आहे हे भारताने विकसित केलं असून त्याचं नाव काय आहे? तर काय आहे? इंद्रजाल रेंजर. ओके, इंद्रजाल रेंजर जे आहे हे या ठिकाणी काय आहे की पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन आहे. ओके, आणि हे जे आहे या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय रेल्वेने दृष्टी नावाचे AI आधारित मालवाहू डब्यांच्या देखरेखीसाठी या ठिकाणी ही प्रणाली विकसित केलेली आहे, दृष्टी. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नुकतेच जगातील सर्वात लांब आणि पूर्णपणे चालक विरहित ड्रायव्हरलेस ठरलेली मेट्रो कुठं? तर या ठिकाणी रियाद मेट्रो, म्हणजे कुठल्याही प्रकारचा ड्रायव्हर नसलेली मेट्रो रियाद. तर रियाद मेट्रो ही जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो ठरली आहे. आशियातील सर्वात मोठी मेट्रो कार्ड सेट जे आहे हे मुंबई इथे स्थापन होणार आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या शहर म्हणून जकार्ताची ओळख आहे. त्यानंतर इप्सा. ओके, इप्सा परिषद 2025 कुठे पार पडली आणि त्यात कोणते देश सहभागी झाले होते? इप्सा म्हटलं की लक्षात ठेवायचं की या ठिकाणी जोहान्सबर्ग. ओके, आणि इप्सामध्ये काय काय येणार, कोण कोण येणार आहे? यामध्ये भारत आहे, I फॉर भारत, B फॉर ब्राझील आणि SA फॉर साऊथ आफ्रिका, म्हणजे 3 देश आहेत. ओके, इथं लक्षात ठेवा भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिका. ओके, या देशाच्या दरम्यान ही बैठक झाली जोहान्सबर्ग. ओके, जोहान्सबर्ग इथे ही बैठक झाली. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमध्ये ही बैठक पार पाडण्यात आली. आणि या परिषदेमध्ये इप्सा डिजिटल इनोव्हेशन अलायन्सची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यानंतर वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 नुसार जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था म्हणजे कोणती ठरलेली आहे? तर कोणती आहे? अमूल. ओके, या ठिकाणी पिता आहे दूध इंडिया
हा अमोल. ओके, अमोल दूध. तर यामध्ये अमूल ही जी आहे ही कोऑपरेटिव्ह सोसायटी ठरली आहे आणि 2 नंबरला जी आहे ती आहे इफ्को. ओके, इफ्कोचा नंबर सुद्धा याच्यामध्ये आहे 2 नंबरला. त्यामध्ये 1 नंबरला आहे अमूल. जगातील 300 सहकारी संस्थेच्या यादीमध्ये अमूल जी आहे ती नंबर 1 ठरलेली आहे. दुसऱ्या नंबरला आहे इफ्को ही या ठिकाणी संस्था. आणि अमूल कुठं आहे? अमूलचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे आणि 1946 ची काय आहे स्थापना. त्यानंतर यामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाने एकाच वेळी किती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे हे केलेले आहे? तर यामध्ये 3 रेकॉर्ड केलेले आहेत. तर स्वस्थ नारी सशक्त परिवारनं 3 गिनीज रेकॉर्ड केलेले आहे. यामध्ये हेल्थ केअर प्लॅटफॉर्म नोंदणी करणे, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करणे आणि व्हायटल सायन्स या ठिकाणी व्हायटल सायन्सची तपासणी करणे, हे 3 रेकॉर्ड केलेले आहेत तर ह्या संस्थेने. त्यानंतर आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारत पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे आशियाई तिरंदाजी स्पर्धा. आता यामध्ये बांगलादेशमधील ढाका येथे या ठिकाणी ही स्पर्धा 24वी आशियाई तिरंदाजी स्पर्धा झाली, त्यामध्ये भारत जो आहे तो पहिल्या क्रमांकावर होता आणि भारताने एकूण 10 पदके जिंकले. 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य हे पदक या ठिकाणी भारतानं जिंकलेलं आहे. त्यानंतर अंध महिला T20 क्रिकेट स्पर्धा जी आहे तर विजेता कोण ठरलेला आहे? यामध्ये भारत ठरलेला आहे आणि कोणाला हरवलेला आहे? आपण या ठिकाणी नेपाळला हरवलेलं आहे. त्यानंतर भारताने नेपाळचा पराभव करून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकली. कर्णधार आहेत दीपिका TC आणि उपकर्णधार आहेत गंगा कदम. नेक्स्ट, महिला कबड्डी विश्वचषक 2025 मध्ये भारताने कोणाला हरवून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर आपण कोणाला हरवलं होतं या ठिकाणी की यामध्ये महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा म्हटलेलं आहे, चायनीज तैपेई. ओके, याला या ठिकाणी हरवून हे पदक जिंकलेलं आहे. त्यामध्ये भारताने दुसऱ्यांदा कबड्डी चषक जिंकलेला आहे, चायनीज तैपेई. ओके, ऋतू नेगी ह्या भारतीय संघाच्या काय आहेत? कर्णधार आहेत कबड्डी संघाच्या. त्यानंतर दुबई एअर शो 2025 मध्ये भारतीय बनावटीचे कोणते लढाऊ विमान या ठिकाणी कोसळले होतं? तर तेजस. ओके, तेजस जे आहे हे भारतीय बनावटीचं विमान आहे, ते या ठिकाणी ह्या विमानाचा काय आहे? अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेली 24/7 हेल्पलाईन जी आहे याचा नंबर कोणता आहे? तो किती आहे? 14490. लक्षात ठेवा, 14490 जो आहे तो या ठिकाणी हा नंबर आहे. कोणता क्रमांक आहे? या ठिकाणी हा टोल फ्री नंबर आहे. या ठिकाणी 14490 आणि ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. नंतर हॅमर ही शस्त्र प्रणाली जी आहे भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसित केलेली आहे? तर आपण कोणासोबत सहकार्याने विकसित केलेली आहे? फ्रान्सच्या सहकार्यासोबत. तर भारताने या ठिकाणी फ्रान्स सोबत ही हॅमर सिस्टीम विकसित केलेली आहे. त्यानंतर तेलंगणा राज्याने नवीन राज्यगीत म्हणून जय जय तेलंगणा हे कोणत्या कवीचं हे या ठिकाणी गीत आहे? जय जय तेलंगणा हे कवी कोण आहे? तर यामध्ये जय जय तेलंगणाचे कोण आहेत? आंद्रे आहेत. ओके, आंद्रे. तर यामध्ये आंद्रे जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध कवी आंद्रे श्री नुकतेच यांचं निधन झालं आणि त्यांचे गीत जे आहे तेलंगणे अधिकृत राज्यगीत म्हणून काय केलेलं आहे? जाहीर केलेलं आहे. त्यानंतर भारताची कोणती योजना इथिओपिया देशाने राबवण्याची घोषणा केली होती? तर यामध्ये दीनदयाल उपाध्याय योजना. ओके, ही या इथिओपियानं राबवण्याचं काय केलेलं ठरवलेलं आहे, ज्यामुळं की गरिबी निर्मूलन होईल, दारिद्र्य निर्मूलन होईल. त्यानंतर आशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 3रा नंबर भारताचा आहे. ओके, त्यामध्ये भारत आशिया पॉवर इंडेक्स मध्ये 3ऱ्या स्थानी आहे. पहिला जो आहे अमेरिका, दुसरा जो आहे चीन आहे आणि 3रा भारत आहे. नंतर महाराष्ट्र शासनाने कुष्ठरोग या रोगाला काय म्हणून घोषित केलेलं आहे? तो नोटिफायबल डिजीज. ओके, नोटिफायबल डिजीज म्हणून या ठिकाणी हे घोषित केलेलं आहे कुष्ठरोग. तर भारत सरकारने नोटिफायबल डिजीज म्हणून कुष्ठरोगाची हे केलेलं आहे. नंतर महिला प्रीमियर लीग साठी सर्वात महागडी जी खेळाडू आहे ती कोण आहे? दीप्ती शर्मा. ओके, दीप्ती शर्मा ह्या महाग. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सिरीज जी आहे नोव्हेंबरमध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य लेवलच्या आपण सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली, जरूर जॉईन करा. त्याचबरोबर या ठिकाणी संगणकाची बॅच अवेलेबल आहे आणि
त्याचबरोबर कोर्टाची स्पेशल संपूर्ण बॅच सुद्धा अगदी 399 रुपयामध्ये आहे. आणि सरळ सेवा किंवा या ठिकाणी इतर जे एक्झाम आहेत UPSC, राज्यसेवा, कंबाईन या सगळ्याच्या बॅचेस जे आहेत, ऑप्शनलच्या बॅचेस सुद्धा आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर ह्याची जी PDF आहे ही आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध करून देत आहोत. तर तुम्हाला ह्या टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर ती लिंकवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि या ठिकाणी भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर च्या नंतर डिसेंबर 2025 घेऊन येऊ. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.